राहुरी नगर परिषदच्या प्रभाग क्रमांक 4 मधील विकास आघाडीच्या उमेदवार सौ उषाताई तनपुरे या आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहे. उषाताई तनपुरे ह्या माजी नगराध्यक्षा असून त्यांनी अनेक वर्ष राहुरी नगर परिषदमध्ये अतिशय उत्तम रीतीने काम केलेलं आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. नमस्कार ताई. नमस्कार. आता तुम्ही प्रभाग क्रमांक 4 मधून उभा राहिलात नगरसेवक पदासाठी. हो. तर प्रभागाबाबत काय विकास झाला किंवा काही राहिला काय सांगता? म्हणजे दादा अध्यक्ष असताना आणि त्याच्या आधी मी नगराध्यक्ष असताना प्रभागासाठी तर केलीच आहेत, पण संपूर्ण राहुरी शहरासाठी अनेक विकासाची कामं केलेली आहेत. चौक सुशोभीकरण असेल किंवा जॉगिंग ट्रॅक असेल किंवा पाणी योजना असेल, भुयारी गटार योजना असेल, कचरा डेपोचा घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प असेल, स्विमिंग पूलचं काम चालू आहे. असे अनेक शहरातील लोकांना जास्तीत जास्त सोयी आणि सुविधा देण्याची कामं आम्ही आमच्या काळामध्ये केलेली आहेत. पण गेली 4 वर्ष नगरपालिकेत निवडणुका न झाल्यामुळे नगरपालिकेत प्रशासकांचं राज्य होतं आणि त्यामुळं जी काही उरलेली कामं आहेत ती करण्यासाठी फार अडचणी येत होत्या आणि ती कामं सगळी प्रलंबित राहिलेली आहेत. त्यामुळं आता निवडून आल्यावर प्रथम आम्ही ती राहिलेली जी प्रलंबित कामं आहेत, उदाहरणार्थ रस्त्याची कामं राहिलेली आहेत बऱ्याच ठिकाणी, ती सगळी आम्ही प्रथम करणार आहोत. आणि 4 नंबर प्रभागामध्ये जर तुम्ही म्हणत असाल तर तिथं आम्ही लाईटचे प्रश्न सोडवलेले आहेत, पाण्याचे प्रश्न, सांडपाण्याचे प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न, जे काही आवश्यक लोकांना होतं त्या सर्व लोकांच्या मागण्या पूर्ण करून आम्ही लोकांना जास्तीत जास्त सोयी आणि सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. निवडून आल्यानंतर ज्या काही उरलेल्या गोष्टी आहेत त्या पण आम्ही पूर्ण सगळ्या करणार आहोत. प्रभागात काही वृद्ध महिला आणि पुरुष आहेत, तर त्यांच्यासाठी काय करता येईल? वृद्ध महिला आणि पुरुष यांच्यासाठी आम्ही आत्तापर्यंतसुद्धा ज्या काही सरकारी योजना असतील, श्रावणबाळ योजना असेल, संजय गांधी निराधार, या योजना आम्ही राबवलेल्याच आहे. पण उरलेल्या लोकांसाठी सुद्धा आता याच्या पुढे निवडून आल्यानंतर त्या सर्व योजना आम्ही राबवणार आहोत.